खरंच खूपच आनंद, कारण पुरस्कार कोणाला नको असतात, कारण तेच म्हणजे आधी जे लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळतं सिनेमा झाल्यानंतर, मग पुरस्काराच्या वतीने अजून एक ॲप्रिसिएशनची नवीन लाट येते. तर पुरस्कार मिळणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. आणि थँक्यू सांस्कृतिक कला दर्पण की आम्हाला एवढी नॉमिनेशन दिली आणि आमचं वर्क त्यांनी रेकग्नाईज केलं. नॉमिनेशनच म्हणजे खूप झालं रे, मग ते मिळो न मिळो, थँक्यू सो मच. मला वाटतं नॉमिनेशन हा सुद्धा एक पुरस्कारच आहे, कारण इतक्या सगळ्या कलाकृतींमध्ये आपल्याला जिथे नॉमिनेशन मिळतं, मग कुठेही कोणालाही त्याचं बक्षीस मिळू देत, हा आनंदच आहे. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असं की आपल्याला नॉमिनेशन मिळावं, आपल्याला बक्षीस मिळावं. त्यामुळे सगळ्यांनाच ऑल द बेस्ट करेन आणि मला सुद्धा ऑल द बेस्ट. खूप मस्त वाटतं, कारण एक तर आज सांस्कृतिक कला दर्पणला 17 वर्ष झाली आहेत पूर्ण. तर अर्चनाताई आणि त्यांची पूर्ण टीम, खरंच खूप खूप अभिनंदन त्यांचं, खूप खूप शुभेच्छा. आणि ॲट द सेम टाईम नॉमिनेशन जेव्हा मिळतं तेव्हा खूप बरं वाटतं, कारण काहीतरी आपण जी काय कला आपण सादर केलेली असते त्याची एक मोजपावती मिळते आपल्याला, त्यामुळे नक्कीच खूप मजा येते. आणि ॲट द सेम टाईम हे नॉमिनेशन फंक्शन मी असं म्हणेन की एक निमित्त आहे, पण त्या निमित्ताने निदान आपण खूप लोकांना भेटतो. ते आपले खूप वर्ष आम्ही भेटलेलो नसतो, किती वर्ष म्हणजे आम्ही बऱ्याच फिल्म करतो, भेटलेलो तर आज नेमकं त्या निमित्ताने भेटायला मिळतं आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छडा या नाटकासाठी इतकी नामांकनं मिळणं हे आमच्यासाठी खरंच खूप छान आहे, कारण एकतर नवीन प्रोडक्शन अवनीश प्रोडक्शन्स, आणि प्रत्येकानेच त्याच्यात खूप एफर्ट्स घेऊन काम केलं होतं. त्यामुळे आम्हाला त्या नाटकाकडनं अपेक्षाही खूप होत्या आणि आहेतच म्हणजे, आणि त्याच्यासाठी नामांकनं मिळणं हे आमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण एका नवीन प्रोडक्शनला त्यामुळे बूस्ट मिळतो, त्यांनाही काम करायची अजून उर्मी मिळते. त्यामुळे त्याच्यासाठी नॉमिनेशन मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि मी अभिनय क्षेत्रात आलो व्यावसायिकदृष्ट्या त्याच्यानंतर त्याच्यासाठी म्हणून मिळालेलं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नॉमिनेशन आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि होपफुली आणि त्याच्यात माझ्यासाठी अजून एक्साइटिंग गोष्ट अशी की ज्या विभागासाठी नामांकन मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेता, त्यात मंगेश कदम आहे, अमोल कोल्हे आहेत, त्यानंतर अशी मोठमोठी नावं आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत खूप एक्सपिरियन्स त्यांना आहे या क्षेत्राचा. सो त्यांच्याबरोबर ती लिस्ट शेअर करणं हे सुद्धा माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. खूप छान वाटतं आहे मला. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण जे काम करतो त्याची दखल घेतली गेली पाहिजे, आणि त्याची दखल पहिल्यांदाच घेतली गेली आहे, कारण माझं हे आत्तापर्यंतच्या माझ्या या करिअरच्या ह्याच्यातलं माझं पहिलं नॉमिनेशन आहे मला चित्रपटासाठी मिळालेलं. त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे, कारण व्हेंटिलेटर अशी फिल्म आहे जी नॅशनलपर्यंत जाऊन पोहोचली आहे, आणि त्या फिल्मसाठी मला सहाय्यक अभिनेत्रीचं नॉमिनेशन आहे. त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नाही आत्ता. ओव्हरऑल भावना सांगायचं तर खूपच एक्सायटेड आहे मी आत्ता, आणि जसं पटकन नॉमिनेशन मिळून गेलं तसं पटकन तो अवॉर्डही मला मिळेल अशी मला आशा आहे. तर लेट्स सी. संस्कृती कला दर्पण त्यांच्या 17th इयरमध्ये आहे, आणि आय विश ऑल द बेस्ट टू दॅम, आणि असेच येणारे कित्येक वर्ष ते असंच छान प्रोग्राम करत राहतील ही माझी आशा आहे. बाकी लेट्स सी काय होतं ते आपल्याला कळेलच. मला असं वाटतं की हा सोहळा खूप घरच्यासारखाच आहे मला, कारण की अर्चना नेवरेकर ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे, आणि आय फील दॅट आय विश देम द बेस्ट, कारण की दरवेळेस ती लोकं हा सोहळा खूप छान प्रकारे करतात. आणि आज मी इथे हजर राहून मी एक मैत्रीण म्हणूनच नाही तर एक कलाकार म्हणून ही एक जी एवढी चांगली गोष्ट मराठी इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे संस्कृती कला दर्पणच्या अवॉर्ड्सची, ती अशीच सातत्याने चालत राहो, आणि माझ्या सगळ्या शुभेच्छा त्यांना मिळोत अशी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. मला आज नॉमिनेशन आहे बेस्ट ॲक्ट्रेसचं किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीसाठी, आणि त्याचा मला खूप आनंद होतो आहे. हे नॉमिनेशन फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या अख्ख्या टीमसाठी आहे. माझ्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी, सुबोध भावे, माय को ॲक्टर. सो इफ आय विन इट इज फॉर ऑल ऑफ देम. आणि त्याचबरोबर ज्यांनाही नॉमिनेशन्स आज मिळाली आहे त्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आय विश देम ऑल द बेस्ट. खूप बरं वाटतं. एकतर मला 13-14 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, खूप कामं केलीत मी आत्तापर्यंत, आणि हे माझं पहिलंच सिरियलसाठीचं पहिलंच नॉमिनेशन आहे. त्याच्यामुळे साहजिकच खूप आनंद झाला आहे. घाबरून मला फारसं बोलता येत नाही आहे. एक ते नववधू प्रिय मी बावरते जसं असतं ना तसं अगदी माझं झालं आहे की साखरपुडा आहे, लग्न पुढे आहे आता, तर सध्या साखरपुड्यात ओके म्हणून सांगितलेलं आहे. तर खूप आनंद वाटला, आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की सिरियललासुद्धा नॉमिनेशन्स आहेत. म्हणजे आमच्या मालिकेला आहे, दिग्दर्शक अवधूत पुरोहित आहे, त्यांना आहे. माझा को आर्टिस्ट जो चांगला मित्रसुद्धा आहे माधव देव चक्के, त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. तर मुळात तितिक्षाला आहे, सरस्वतीला, नंतर माझं जिच्याबरोबर सतत सीन असतात आणि आमचे खुलतात सीन ज्यांच्यामुळे सुलेखा तळवळकर, तिला पण आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे, बरं वाटतं आहे. माझी पहिलीच फिल्म आहे ॲज अ लीड, आणि मी खूप एक्सायटेड तर होते, थोडी नर्वस होते, टेन्स्ड होते की काय होईल,
पण आमच्या फिल्मला खूप नॉमिनेशन्स मिळाली आहेत, सो खूप छान वाटतं आहे. कारण म्हणजे माझी फिल्म आहे म्हणून नाही, पण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हालाही खरंच वाटेल की खूप वेगळा विषय आहे आणि खूप वेगळ्या प्रकारची ही फिल्म आहे आणि ती ॲप्रिशिएट तेवढी केली गेली तर जास्त छान वाटतं. म्हणजे आपल्या कामाची दखल घेतली आहे असं त्याचा नक्कीच तो हे असतो. सो मला असं वाटतं की आमची फिल्म खूप जास्तीत जास्त नॉमिनेशन्स मिळावीत, अवॉर्ड्स मिळावीत आणि खूप लोकांना आवडावी. आणि मला गॅरंटी आहे आवडेल, कारण राजन खान यांची स्टोरी आहे, डिरेक्शन आहे नागेश भोसलेंचं, त्यांचा मुलगा अमरेंद्र भोसले त्यांनी कॅमेरा केलेला आहे आणि सगळ्या गोष्टी खूप उत्तम आहेत, कलाकार खूप छान आहेत. त्याच्यामुळे मजा येईल तुम्हाला.